सर्वात आधी सगळ्यांना श्रावण मासच्या खूप खूप शुभेच्छा। या पवित्र महिन्यात आम्ही श्री जागृत हनुमान मंदिर मरालटोली हे या कार्यक्रमाचे कावड यात्राचे आयोजक समिती असते। नेहमीप्रमाणे 1000 कावडी हे कोरणी घाट इथून त्या नदीतून जल घेऊन मरालटोली हनुमान मंदिर पर्यंत येऊन जलाभिषेक करून आणि आमचे लक्ष असते की प्रतिवर्ष 100 कावडी वाढल्या पाहिजे आणि यावर्षी आम्ही 1100 कावडी त्या आजच्या कावड यात्रामध्ये सम्मिलित केलेलं आहे। विशेष म्हणून या कावड यात्राला जेवढेही गोंदिया शहराचे सेवाभावी संस्था आहेत ते सगळे या ठिकठिकाणी आपले फलांचे स्टॉल, नाश्त्याचे स्टॉल आणि वेगवेगळ्या पद्धतीने बिस्किट लहान मुलांसाठीचे फळ फ्रूट जे आवश्यक असते ते सगळे सोय लावतात। मी त्या सगळ्या सेवाभावी संस्थांचा आभारी आहे। भगवान भोलेनाथ यांच्या प्रति असीम आस्था या परिसरात आहे आणि लहान मुलांमध्ये तर कावड आणण्याची एवढी उत्सुकता आहे की ते एवढ्या लवकर धावपळ करून म्हणजे मोठे जे आहेत ते मागे राहून जातात आणि लहान मुलं त्यांच्यामध्ये खूप जास्त उत्साह आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी मुलांचा खूप जास्त उत्साह या कावड यात्रामध्ये दिसून येते। मी जेव्हा पांडुरंगाचे दर्शन करायला गेलो होतो तेव्हा मी आमच्या इथं शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी भरपूर पाऊस येऊ दे हे विठ्ठल चरणी प्रार्थना करायला गेलो आणि ज्या दिवशी प्रार्थना करायला गेलो त्याच दिवशीपासून गोंदियाला भरपूर पाऊस म्हणजे अगाध पाऊस आणि आज आमच्या इथला कास्तकार आपल्या शेतीच्या कामामध्ये खूप जास्त व्यस्त आहे आणि यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इथं पीक पडणार आहे। आज देवाला एवढंच मागीन की जेवढे कावडी आहेत आणि या गोंदिया भागात जेवढे लोक आहेत ते स्वस्थ आणि मंगलमय जीवन त्यांचं राहो हेच भगवान शंकरकडे प्रार्थना करायला आम्ही गेलो।